भरती का झाली नाही किंवा तुम्ही जसं म्हणताय की अजित पवारांकडनं हे संपूर्ण होते, तर मग त्यांना ताकीद देण्याची व्यवस्था आपण का केली नाही? काय झालं, अजित पवारांकडे काही जरी मागायला गेलो तर त्यांना वाटतं आम्ही पैसेच मागायला आलोय. म्हणजे अजित पवार इतके चिडलेले असतात की जो येतो तो पैसेच मागतो आणि म्हणतात सरकारकडे पैसे नाही, आम्हाला बहिणीला पैसे द्यायचे आहेत, विकासाला पैसे द्यायचे आहेत. मग मराठा समाजाच्या महामंडळाचं देखभाल कोण करणार? त्यांची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे मी प्रत्यक्षामध्ये त्यांच्याकडे जाणं टाळलं आणि आमचा जुना संदर्भ वेगळा आहे, यदाकदाचित तो राग अजून डोक्यामध्ये असेल म्हणून त्यांच्याकडे जाण्यापेक्षा मी विखे पाटील साहेबांकडे गेलो. विखे पाटील साहेबांना वस्तुस्थिती मांडली. आता उद्याच्या मंगळवारी परत मराठा समाजाचे समन्वयक त्यांना भेटणार आहेत आणि आता याच्यामध्ये काहीतरी अंतिम तोडगा निघेल असं मला वाटतं. काय कारण वाटतं आपल्याला? मराठा समाज व्यवसायाच्या निमित्ताने पायावर उभा राहतोय. मराठा समाज बँकेमधून कर्ज घेतोय. बँकेने मराठा समाजावरती विश्वास दिलेला आहे आणि तो कर्ज फेडतोय. हे कुणाच्या तरी डोळ्यामध्ये आता खुपसायला लागलेलं आहे. आता काही लोकांना बँकेमधून कर्ज मिळत नाही, काही महामंडळामध्ये अधिकारी काम करत नाही, पैसे खातात, चेअरमन मंडळी काम करत नाहीत, पैसे खातात. मग ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची थोडी ना जबाबदारी आहे. मराठा समाज व्यवसायामध्ये उभा राहतोय, पायावर उभा राहतोय. काही इतर जाती धर्मातल्या लोकांना ते आवडत नाही म्हणून कसं याला व्यत्यय आणावं, तर एमडीचा वापर करून पोर्टल बंद केलं. हे सगळ्यात सोपं त्यांचा प्रकार होता, तो त्यांनी यशस्वी केला. मी या विषयावरती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांशी बोललो होतो. त्यांनी एक बैठक लावली होती पण ती बैठक होऊ शकली नाही. मुख्यमंत्र्यांच्याही मी अप्रत्यक्षातपणे मेसेजद्वारा मी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु सदर खातं हे उपमुख्यमंत्र्यांच्या ताब्यात असल्यामुळे यामध्ये दुसरा कोणी ढवळाढवळ करू शकत नसल्यामुळे एमडी काय परत हे महामंडळाची वेबसाईट सुरू करण्यामध्ये अजून काही पुढाकार घेत नाही हे माझ्या लक्षात आलेलं आहे. पण आपण अध्यक्ष असताना कशामुळे आपल्याला लक्षात आलं की हे सगळं भुजबळ वेगवेगळ्या आंदोलनामध्ये, खास करून दिवाळीच्या आंदोलनामध्ये, दिवाळीच्या अगोदर जे आंदोलन झालं परळीमध्ये, त्यावेळेला त्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा उल्लेख केला आणि आमचं जे खातं आहे ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्याच आधिपत्याखाली आहे, नियोजन विभागाचं आहे. आणि त्याच्यामुळे एमडींना त्यांच्याच विभागातून सूचना 100% आल्या असतील हे मला पूर्णपणे गॅरंटी आहे. कारण कुठलंही सॉफ्टवेअर, सरकारी सॉफ्टवेअर, महामंडळाचं यशस्वी सरकारी सॉफ्टवेअर जास्तीत जास्त 12 तास 24 तास त्या ठिकाणी ठप्प होऊ शकतो किंवा त्यात बदल होऊ शकतो. आज 1 महिना झाला तरी LY मिळत नाही. हे स्पष्टपणे की या ठिकाणी सरकार या ठिकाणी कुठेतरी या योजनेमध्ये आता अडथळे निर्माण करायला सुरुवात करते.